आपलं सर्वांचं स्वागत आहे ज्युडिशरी मराठी माध्यम या यूट्यूब चॅनलवर. या यूट्यूब चॅनलवर आपण JMFC 2026 याची तयारी सुरू केली आहे. आज आपलं 8वं लेक्चर आहे. जनरल एक्सेप्शन पार्ट 3 आहे. या यूट्यूब चॅनलवर आपल्याला प्रिलिम्स, मेन्स आणि इंटरव्ह्यू याची गाईडन्स भेटणार आहे. ठीक आहे. या यूट्यूब चॅनलवर त्या व्यतिरिक्त आपल्याला कोणतीही महाराष्ट्रामध्ये एक्झामिनेशन होणार लॉ बद्दलची, म्हणजे जे काही पेपर 2 असतो, सेट किंवा नेट, याचा देखील मी सिलेबस अपलोड करणार आहे. हे जे PDF आहे तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून डाउनलोड करू शकता. ठीक आहे. आणि यासोबतच आपण मेन्स आणि प्रिलिम्सचे मॉक टेस्ट पण यूट्यूबवर फ्री ऑफ कॉस्ट आणणार आहे. ठीक आहे. तर आजचं लेक्चर सुरू करूया. आज आपला टॉपिक आहे जनरल एक्सेप्शन पार्ट 3. याच्या आधी आपण बेसिकली 14 पासून सुरुवात केली होती. आपण 20 पर्यंत आलो. ठीक आहे. नाही, 19 पर्यंत आलो आणि आज आपण 20 पासून सुरू करणार आहोत. ठीक आहे. तर सुरू करूया. आता डिफेन्समध्ये आपण एक मागच्या लेक्चरमध्ये एक चार्ट बनवला होता. म्हणजे इथं आपण एक डिफेन्स असा शब्द लिहिलता आणि तिथं खाली आपण पहिले मिस्टेक ऑफ फॅक्ट लिहिलतं. त्यानंतर आपण लिहिलतं मिस्टेक ऑफ म्हणजे जस्टिफाईड, ॲक्ट जस्टिफाईड लिहिलतं. ठीक आहे. असे अनेक ॲरो तयार केले आणि त्याच्या खाली आपण मायनॉरिटी हा लिहिलता. ठीक आहे. मायनॉरिटी आणि त्याच्यानंतर इन्सेनिटी. ठीक आहे. त्याच्यानंतर इंटॉक्सिकेशन. एक असा चार्ट जर तुम्ही डाउनलोड केले असेल माझे नोट्स, हे जे काही PDF आहे, तर मागच्या PDF मध्ये तुम्हाला हा असा एक चार्ट भेटणार. आज आपण हा 3ऱ्या नंबरचा डिफेन्स आहे, ते म्हणजे मायनॉरिटी. आता सेक्शन 20 मध्ये काय लिहिलंय की नथिंग इज अन ऑफेन्स विच इज डन बाय चाइल्ड अंडर 7 years ऑफ एज. म्हणजे कोणताही अपराध हा अपराध नाही जर तो अपराध एखाद्या चाइल्डनं, आणि तो पण कसा चाइल्ड, ज्याचा वय 7 वर्षाच्या आत आहे. ठीक आहे. म्हणजे 7 पण नाही, 7च्या खाली असणं गरजेचं आहे. बाय चाइल्ड अंडर लिहिलंय, म्हणजे अंडर म्हणजे खाली. या शब्दाचा अर्थ होतो खाली. कशाच्या खाली? मराठीमध्ये अर्थ सांगतो आपल्या लेमन भाषेमध्ये, की बाय चाइल्ड अंडर द एज ऑफ 7 years, 7 वर्षाच्या खालच्या कोणत्याही मुलानं जर क्राईम केलं, ऑफेन्स केलं, तर तो ऑफेन्स नाही. त्याला एक लीगल मॅक्सिम आहे आणि या मॅक्सिमचं नाव आपल्याला प्रिलिम्समध्ये विचारण्याची शक्यता आहे. हे नाव लक्षात ठेवा. याला डॉली इनकॅपॅक्स म्हणतात, म्हणजे इनकॅपॅसिटी. याची कॅपॅसिटीच नाही. एज इज अ टोटल डिफेन्स, याचा बेसिक मिनिंग आहे. एज इज अ टोटल डिफेन्स. याचा दुसरा मिनिंग असतो की कम्प्लीट इनकॅपॅसिटी. त्याला इनकॅपॅसिटी ऑफ अंडरस्टँडिंग पण असं म्हणू शकतात. इनकॅपॅसिटी टू अंडरस्टँड. म्हणजे सेक्शन 21 काय सांगतो, कोणताही एनी चाइल्ड below the age of 7 is immune to prosecution किंवा any liability or prosecution. ठीक आहे. तुम्ही गृहीत धरू शकता की 7 वर्षाचा एखादा मुलगा असला किंवा मुलगी असली तर त्यानं कोणताही ऑफेन्स केला तर तो इम्यून आहे. आता तुमच्या मनामध्ये एक प्रश्न येत असेल, कोणी त्याला सांगितलं असेल तसं करण्यासाठी, एखादा ऑफेन्स करण्यासाठी, तर काय, तर त्याला आपण अबेटमेंट म्हणतात आणि आपण त्याला पुढच्या लेक्चरमध्ये कव्हर करणार आहोत. ठीक आहे. 45 पासून तो सुरू होत असतो आणि 62 पर्यंत चॅप्टर येते. चॅप्टरची रेंज आहे, त्याला अबेटमेंट म्हणतात. म्हणजेच की एखाद्या थर्ड पर्सनने सांगितलं आणि त्या चाइल्डनं कोणताही काम केलं जो की एक ऑफेन्स आहे, तर त्या
त्या पर्टिक्युलर सिनॅरिओमध्ये लायबिलिटी काय असणार ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये स्टडी करून घेऊ. आता फक्त एवढं लक्षात ठेवा की नथिंग इज अन ऑफेन्स विच इज डन बाय चाइल्ड अंडर द एज ऑफ 7 years. आय होप तुम्हाला समजलं असेल. आता सेक्शन 21 काय सांगतो, मी वरीच एक रेंज दिली आहे 7 ते 12, म्हणजेच इथं 7च्या खाली होतं सेक्शन 20 मध्ये, इथं 7 ते 12 काय म्हणते, नथिंग इज अन ऑफेन्स विच इज डन बाय चाइल्ड अबव 7 years, 7च्या वरील years of age or under 12, म्हणजे 7 ते 12 जी एज आहे, under the 12 years of age, who has not attained sufficient maturity of understanding to judge the nature and the consequences of his conduct on that occasion. म्हणजे एखादा चाइल्ड जर 7 ते 12 मध्ये 12 मधल्या वयाचा असेल आणि त्याला काय समजत नसेल, मॅच्युरिटी नसेल, ठीक आहे, आणि अंडरस्टँडिंग टू जज द नेचर, म्हणजे जर कोणताही ऍक्ट जर तो करत असेल, ऍक्ट एखादा त्याने केला जो की ऑफेन्स आहे, पण त्याला समजतच नाही, तर तो काय असणार, इम्युन असणार. किंवा एखादा ऍक्ट त्याने केलं आणि त्याला माहीतच नाही याचे कॉन्सिक्वेन्सेस, त्याचा रिझल्ट काय होणार. एखाद्या ऍक्टचं, ऍक्ट म्हणजे ऑफेन्स घ्या तुम्ही, कारण की जेव्हा आपण मायनॉरिटीमध्ये सांगतो तेव्हा त्याला ऍक्ट असं म्हणतात. इनकपॅबल बाय लॉ असेल तर तो ऍक्ट असणार, आणि कपॅबल बाय लॉ असेल एखाद्या व्यक्तीने तर तो ऑटोमॅटिकच ऑफेन्स होणार. कशामुळे, कारण की ऍक्टचा आपण डिफेन्स घेतोय. आपण ऑफेन्सचा डिफेन्स घेणं, ऑफेन्सचा पण डिफेन्स आहे, परंतु हा शब्दांचा खेळ आहे, ठीक आहे. एखादा ऍक्ट किंवा ऑफेन्स, ठीक आहे, त्यानं केला, परंतु त्याला त्याचा रिझल्ट समजत नाही. रिझल्ट काय होणार, इथं माझी फोटो येते, ठीक आहे, इथं लिहितो रिझल्ट काय होणार, इथं वरी होणार हे समजत नाही, तरी पण त्याचं काय म्हणजे रिझल्ट काय होणार त्याला समजत नाही, तर त्याला डिफेन्स भेटणार. कुठे भेटणार, सेक्शन 21 मध्ये. याची पण एक मॅगझिम आहे, मी इथं लिहितो, ठीक आहे. याला डॉली कॅपॅक्स म्हणतात, ठीक आहे. थोडंसं मी टायपिंग मध्ये राहिलो, पुढच्या वेळेपासून मी लक्षात ठेवलं, ठीक आहे. याला डॉली कॅपॅक्स ही मॅगझिन, ठीक आहे. पुढे जाऊया. हे जे लिहिलेलं आहे हे बेरॅक्ट आहे, डायरेक्ट कॉपी केलेलं आहे, ठीक आहे. सेक्शन 20 काय म्हणतो, नथिंग इज अन ऑफेन्स विच इज डन बाय चाइल्ड अंडर द एज ऑफ 7 years, म्हणजे 7 वर्षाच्या खाली कोणत्याही चाइल्डनं ऑफेन्स केला तर तो ऑफेन्स नाही, ठीक आहे. एवढीच गोष्ट सेक्शन 20 आपल्याला सांगतो. पुढे जाऊया. सेक्शन 21 ची रीडिंग घेऊया. नथिंग इज अन ऑफेन्स विच इज डन बाय चाइल्ड above 7 years of age and under the 12 years of age who has not attained the sufficient maturity of understanding to judge the nature and the consequences of his conduct. म्हणजे एखादा चाइल्ड आहे आणि तो पण कसा चाइल्ड आहे, 7च्या वरी आहे आणि 12 वर्षाच्या खाली आहे. त्याला अंडरस्टँडिंग नाही, ठीक आहे. अंडरस्टँडिंग आहे का, त्याला नाही, ठीक आहे. मॅच्युरिटी आहे का, नाही, ठीक आहे. कॉन्सिक्वेन्सेस समजत का त्याला, नाही, त्याला समजत नाही. तर त्याचा ऍक्ट कसा असणार किंवा ऑफेन्स कसा असणार, इम्युन असणार, ठीक आहे. बेसिक. आय होप तुम्हाला समजलं असेल. म्हणजेच की 7च्या वरी आणि 12च्या खालच्या कोणत्याही मुलांना
मुलीनं ऑफेन्स केला तर तो ऑफेन्स नाही, सेक्शन 21 असं आपल्याला सांगतो. ठीक आहे. यामधले केस लॉज आहे. पहिला केस लॉ आहे एम्परर वर्सेस वली मोहम्मद 1936. या केस लॉ मध्ये काय, 2 चिल्ड्रन आहे. कोण आहे, 2 चिल्ड्रन आहे. एकाचं वय काय, पहिल्या चाइल्डचं वय काय, 5 वर्ष. एकाचं आहे 8 वर्ष आणि चाइल्ड 2चं नाव काय, चाइल्ड 2चं वय काय, 5 वर्ष. वे कन्व्हिक्टेड बाय ट्रायल कोर्ट फॉर थ्रोइंग स्टोन ऑन द मुव्हिंग ट्रेन. म्हणजे एक मालगाडी, एक ट्रेन जात होती आणि या 2 चाइल्डला काय केलं, त्याच्यावर दगड हाणले. ठीक आहे. विच कुड बी पनिशेबल अंडर सेक्शन 127 ऑफ रेल्वे ऍक्ट 1890. म्हणजे त्यानं असा ऍक्ट केला, म्हणजे एखाद्या चालत्या गाडीवर, मालगाडीवर किंवा एखाद्या ट्रेनवर या दोन्ही चाइल्डनं काय केलं, दगड फेकले. ठीक आहे. तो कोणत्या ऍक्ट मध्ये पनिशेबल होता, सेक्शन 127 ऑफ रेल्वेज ऍक्ट 1890 या ऍक्ट मध्ये तो पनिशेबल होता. या दोघी यांना कन्व्हिक्शन दिलं, ट्रायल कोर्टानं काय केलं, यांना कन्व्हिक्शन दिलं या सेक्शन प्रमाणे. या दोघांनी काय केलं, नंतर अपील मध्ये गेले. कुठे गेले, सिंध हायकोर्ट मध्ये ते अपील मध्ये गेले. अँड सेड दॅट अक्यूज एज 8. सिंध हायकोर्टने काय सांगितलं, अक्यूज एज 8 म्हणजे हा जो चाइल्ड 1 आहे इज एंटायटल टू द डिफेन्स ऑफ सेक्शन 83. म्हणजेच कोणता सेक्शन, सेक्शन 21. बिकॉज इट वॉज फाउंड दॅट he had not developed the sufficient maturity of understanding in appreciating the risks involved or in understanding the nature and the consequences of his act in throwing the stone on moving train. ठीक आहे. म्हणजे सेक्शन 83 IPC आपल्याकडे आता काय झालंय, सेक्शन 21 ऑफ BNS. बेसिकली या 8 वर्षाचा मुलगा आहे, म्हणजे त्याचं वय 7च्या वरी आहे आणि 12च्या खाली आहे. म्हणजे सिंध कोर्टाने काय सांगितलं की याच्याकडे काय नाही, बेसिकली सफिशियंट मॅच्युरिटी नाही आणि अंडरस्टँडिंग नाही. आपण आताच वाचून आलो की जे एखाद्या मुलाचं वय जर 7च्या वरी आणि 12च्या खाली असेल आणि त्याच्याकडे अंडरस्टँडिंग नसेल, मॅच्युरिटी नसेल, तर तो ऍक्ट कसा आहे, तो ऑफेन्स कसा आहे, कंप्लीट इम्युनिटी त्याला सेक्शन 21 प्रोव्हाइड करतो. ठीक आहे. आणि त्याचप्रमाणे सिंध हायकोर्टाने काय केलं, त्याला बेसिकली त्या तिथून काय केलं, बेसिकली एका प्रकारची इम्युनिटी दिली. ठीक आहे. त्यानंतर काय सांगितलं, अक्यूज एज 5 इज एंटायटल अंडर द सेक्शन 82. बेसिकली 5 वर्षाचा जो मुलगा आहे त्याला तर कम्प्लीट डिफेन्स भेटणार आहे सेक्शन 20 मध्ये. 82 म्हणजे सेक्शन 20 ऑफ BNS. आणि याप्रमाणे काय केलं, त्या दोघांना काय केलं, अक्विट करण्यात आलं. बिफोर द इमर्जन्सी प्रोव्हिजन ऑफ अ ज्युनाइल जस्टिस ऍक्ट. इथून कम्प्लिटली नवीन गोष्ट सांगतो. बिफोर द इमर्जन्सी ऑफ अ ज्युनाइल जस्टिस रिजन. ज्युनाइल जस्टिस ऍक्ट येण्यापूर्वी किंवा तो रिजन येण्यापूर्वी चिल्ड्रन अबोव 12 वुल नॉट एन्जॉय एनी काइंड ऑफ इम्युनिटी. म्हणजे 12 वर्षापेक्षा ज्या कोणत्याही मुलाचं वय जास्त आहे त्याला कोणत्याही प्रकारची इम्युनिटी प्रोव्हाइड केली करत नव्हते. in any kind of liability would be convicted if found guilty. म्हणजे त्याने कोणताही ऍक्ट केला, त्याला समजत असेल किंवा नसेल, तर त्याला काय करणार, पनिशमेंट देणार. The treatment after finding guilt may be different, but they would be standing trial the way their adult counterpart would be standing. म्हणजे त्यांचा ट्रायल कोणत्या प्रकारे होत होता, म्हणजे जे ऍक्ट मध्ये काय, जे ऍक्ट मध्ये बेसिकली त्यांची ट्रायलची प्रक्रिया वेगळी आहे. तिथं काय, बेसिकली एक बोर्ड, जे बोर्ड तयार केला जातो आणि त्या बोर्डच्या निर्णयाप्रमाणेच ती ट्रायल चालत असते. ठीक आहे. परंतु हा जो वेळ आहे 1936चा, तिथं कोणत्याही प्रकारची ज्युनाइल जस्टिस रिजन नव्हती आणि चिल्ड्रन जे होते त्यांची ट्रायल कोणाप्रमाणे होत होती, 12 वर्षाच्या वरचे अडल्ट प्रमाणे होत होती. ठीक आहे. त्यामध्ये कोणताही डिफरन्स नव्हता. एवढी गोष्ट आपल्याला हे खालचा पॅराग्राफ सांगतो. आय होप तुम्हाला समजलं असेल हा केस लॉ. पुढे जाऊया. दुसरा केस लॉ आहे एम्परर वर्सेस परसराम दुबे 1950. अ चाइल्ड बेअरली 13 years ऑफ एज, 13 वर्षाचा वय होता, अँड वॉज अक्यूज ऑफ हॅव्हिंग कमिटेड द ऑफेन्स ऑफ रेप
ठीक आहे. अँड वॉज फाउंड गिल्टी ऑफ अटेम्प्ट टू रेप. त्याच्यावर आरोप कोणते होते? रेपचे आरोप होते. ठीक आहे. आणि त्याला कन्व्हिक्शन पण आलं कशामध्ये? अटेम्प्ट टू रेप मध्ये त्याला कन्व्हिक्शन आलं. Attempt to rape because the court was viewed that he had not developed the physical capacity to commit the offense. The decision is not good. म्हणजे त्याला बेसिकली कन्व्हिक्शन आला आणि त्याला पनिशमेंट झाली. बट नाही, थांबा and was guilty of attempt to rape because the court was viewed that he had not developed this physical capacity to commit rape. या केसमध्ये त्याला अक्विट आलं. ठीक आहे. द डिसिजन इज नॉट गुड एनीमोर बट इट इज इम्पॉर्टंट. म्हणजे याला नंतर ॲक्विटल आलता. ठीक आहे. नंतर कारण की कोर्टाला काय वाटलं, नो इथं काय झालं, इथं अटेम्प्ट यानं रेप केलता परंतु याला अटेम्प्ट टू रेप मध्ये पनिशमेंट देण्यात आली. कारण की कोर्टाला असं वाटलं की त्याची फिजिकल कॅपॅसिटीच नाहीये रेप करण्याची, त्यामुळे त्याला अटेम्प्ट टू रेप मध्ये काय करण्यात आलं, बेसिकली पनिश करण्यात आला रॅदर दॅन रेपसाठी. ठीक आहे. परंतु हा जजमेंट, दिस डिसिजन इज नॉट गुड एनीमोर बट इट इज इम्पॉर्टंट ऑन the point that children once they cross the age of 12 would not be enjoying any immunity from criminal liability, and even if not declared guilty for the complete consummated offense, at least for the attempt they would be certainly guilty. थोडंसं वर्डिंग मध्ये त्याने जंबल केलंय. ठीक आहे. परंतु पहिले त्याने काय केलं, रेप कमिट केला. ठीक आहे. या पारसराम दुबेनं रेप केलं, परंतु कोर्टाला असं वाटलं, कोर्ट प्रिझ्युम्ड की याची फिजिकल कॅपॅसिटीच नाही रेप करण्याची, नॉट फिजिकल कॅपॅसिटी. ठीक आहे. तर त्याला काय केलं, अटेम्प्ट टू रेपसाठी पनिश केलं रॅदर दॅन रेपसाठी. कारण की कोर्टाचा असं प्रिझम्पशन होता. परंतु आजच्या टायमाला तसं काय नाही. त्याला बेसिकली अडल्टसाठी पण जे ॲक्ट जर बेसिकली डिसिजन पास केलं जे बोर्डानं, तर त्याला बेसिकली एखाद्या अडल्ट सारखी ट्रीटमेंट भेटू शकते. ठीक आहे. त्यानंतर हा खूप महत्वाचा जजमेंट आहे, क्वीन वर्सेस लुखिनी अग्रादानिनी 1874चा केस लॉ आहे. ठीक आहे. या केस लॉचं महत्व खूप महत्वाचं आहे कारण की हा एव्हिडन्स लॉ मध्ये पण आपल्याला काम येतो. ठीक आहे. BSA मध्ये पण आपण या केसला स्टडी करणार आहे. ठीक आहे. याला 5 स्टार म्हणून घ्या. बेसिकली लक्षात ठेवा, इट वॉज हेल्ड दॅट मेअर प्रूफ ऑफ एज ऑफ अ चाइल्ड वुड बी अ कॉन्क्लुसिव्ह प्रूफ ऑफ इनोसन्स अँड विल बी एक्सपो फॅक्टो बी अन आन्सर टू चार्ज अगेन्स्ट हिम. म्हणजे बेसिकली जर तुम्ही बर्थ सर्टिफिकेट किंवा दुसरा कोणताही डॉक्युमेंट दॅट सेल्स डॉक्युमेंट which provide birth date would be ipso facto. म्हणजे कम्प्लीट कॉन्क्लुसिव्ह प्रूफ असणार आहे. काय शब्द वापरलाय, कॉन्क्लुसिव्ह प्रूफ असणार आहे त्याची इम्युनिटी डिसाईड करण्यासाठी. जर एखाद्या पॅरेंट्सनं जर त्यांच्या मुलावर कोणतेही चार्जेस असले आणि त्या मुलाच्या पॅरेंट्सनं बेसिकली त्याचं बर्थ सर्टिफिकेट आणलं आणि त्यावरून त्या मुलाचं वय कोर्टाने गृहीत धरलं आणि तो जर वय 7 वर्षाचा खाली असेल तर त्याला कम्प्लीट इम्युनिटी भेटणार आहे. बर्थ सर्टिफिकेटची व्हॅल्यू किंवा कोणत्याही डॉक्युमेंटची व्हॅल्यू म्हणजे आपल्याकडे 10वीची सनद असते. ठीक आहे. महाराष्ट्रामध्ये. ठीक आहे. त्याची व्हॅल्यू या केसमधून आपल्याला कळते आणि हा केस लॉ खूप महत्वाचा आहे. पुढे जाऊया. हिरालाल मलिक वर्सेस स्टेट ऑफ बिहार 1977. इन दिस केस हिरालाल मलिक म्हणजे हिरालाल मलिक हा 12 वर्षाचा मुलगा आहे, अलॉंग विथ हिज 2 एल्डर ब्रदर. हा पहिला आहे आणि याच्यासोबत 2 आणखीन त्याचे भाऊ आहे. वॉज चार्ज विथ द होमिसाइड ऑफ अर्जुन मलिक म्हणजे यांनी मर्डर केले आहे. अँड दे वेर कन्व्हिक्टेड अंडर सेक्शन 302 रीड विथ सेक्शन 34 म्हणजे कॉमन इंटेन्शन आणि मर्डरसाठी त्यांना कन्व्हिक्शन देण्यात आलं.
हिरालाल हॅड कॉज अ फॅटल इंजुरी टू अर्जुन नेक, म्हणजे या हिरालालनं काय केलं, एक अर्जुनच्या मानेवर एक शार्प वेपननं एक इंजुरी कॉज केली ती ॲज अन ॲक्ट ऑफ रिव्हेंज, म्हणजे त्याला बदला घ्यायचा होता आणि त्यासाठी त्याने काय केलं, त्या अर्जुनच्या मानेवर एका शार्प वेपनने इंजुरी कॉज केली आहे. ठीक आहे. अँड फ्लेड द सीन विथ हिज ब्रदर, म्हणजे पहिले इंजुरी कॉज केली आणि नंतर तो आणि त्याचे दोन भाऊ आहेत त्यांच्यासोबत तो पडून गेला. अपॉन अपील, म्हणजे ट्रायल कोर्टाने या तिघांना काय केलं, कन्व्हिक्शन दिलं 302 मध्ये. ठीक आहे. अपॉन अपील टू द हायकोर्ट, हायकोर्टाने काय केलं, कन्वर्टेड देअर कन्व्हिक्शन टू वन अंडर सेक्शन 326 ऑफ IPC रीड विथ 34 ऑफ IPC, म्हणजे कॉझिंग ग्रीवियस हर्ट साठी त्याने कन्व्हिक्ट केलं. कन्सिडरिंग हिरालाल's एज ॲट द टाइम ऑफ क्राईम वॉज 12 years. कशासाठी केलं, हा जो बेसिकली कन्वर्ट कशामुळे केलं, त्याची एज जी होती 12 वर्ष होती त्यामुळे. द कोर्ट took the compassionate view and reduced his sentence to 4 years of rigorous imprisonment. However, Hiralal appealed this decision to the Supreme Court through the special leave petition. कोर्टाने त्यावर दयाभावाने काय केलं, बेसिकली त्याचा जो सेंटेन्स होता त्याला 4 वर्षाला रिगरस पनिशमेंट इम्प्रिझनमेंट दिली, फक्त 4 वर्षाची. आणि जे 302 होता त्याला काय केलं, 326 केला, कॉझिंग ग्रीवियस हर्ट केलं. ठीक आहे. हावेवर काय केलं, हिरालालनं अपील केली सुप्रीम कोर्टला. सुप्रीम कोर्टने काय केलं, डिसमिस केली त्याची जी अपील होती आणि अपहेल्ड द कन्व्हिक्शन. आता सुप्रीम कोर्ट काय म्हणाला, द कोर्ट रिझन दॅट द एव्हिडन्स पॉइंटेड क्लिअर इंटेन्शन बाय हिरालाल टू इंडेंजर द लाईफ ऑफ डिसीज. हिरालालनं जी मृत्यू केली आहे, जे मर्डर केले अर्जुनचं, हिरालालची जी इंटेन्शन होती ती क्लिअर होती एव्हिडन्स पासून. एव्हिडन्स जे होते कोर्टाच्या समोर, कोर्टाने जेव्हा स्टडी केलं आणि क्लिअर कट ते पॉइंट कुठे करत होते, जी इंटेन्शन होती हिरालालची ती बेसिकली अर्जुनची मृत्यू डेथ करण्याची होती. and there was no evidence to suggest that Hiralal was not mature enough to understand the consequences of his action at the time of offense. आणि ती जी चार्जशीट आहे त्या चार्जशीट मध्ये कोणताही असा एव्हिडन्स नव्हता जे दाखवत होता की हिरालालकडे मॅच्युरिटी नाही. कोणताही असा एव्हिडन्स नाही होता की जे दाखवत होता त्याला मॅच्युरिटी नाही किंवा अंडरस्टँडिंग नाही. सर्व एव्हिडन्स एकच गोष्ट दाखवत होते की हिरालालला त्या अर्जुनची मृत्यू कॉज करायची. आणि त्यामुळे कोर्टाने त्याची जी अपील होती SLP स्पेशल लीव्ह पिटिशन त्याला रिजेक्ट केलं आणि कन्व्हिक्शन जे हायकोर्टानं कंपॅशनेट व्ह्यू करून त्याला दयाभावाने जे कमी केलं तर 4 वर्षाचं 302 होऊन 326 केलं ते बेसिकली अपहेल्ड केलं. पुढे जाऊया. आता सेक्शन 22 अनसाउंडनेस ऑफ माइंड, मनबुद्धी आपल्या लेमन भाषेमध्ये. ठीक आहे. ठीक. आता सेक्शन 22 काय म्हणतो, नथिंग इज अन ऑफेन्स विच इज डन बाय पर्सन हू. आता याच्यामध्ये 3-4 गोष्टी आहे. कोणताही ऑफेन्स नसतात जर एखाद्या व्यक्तीने ॲट द टाइम ऑफ डुईंग इट बाय रिझन ऑफ अनसाउंडनेस ऑफ माइंड, बाय रिझन ऑफ अनसाउंडनेस ऑफ माइंड ही इज इनकॅपेबल ऑफ नोईंग द नेचर ऑफ ॲक्ट. जो कोणताही तो ॲक्ट करतो त्याला माहीतच नाही हा काय, अँड दॅट ही इज डुईंग व्हॉट इज आयदर रॉंग ऑर कॉन्ट्ररी टू लॉ. म्हणजे त्याला माहीत नाही की कोणता ॲक्ट तो करतोय आणि तो लॉच्या विरुद्ध आहे की नाही, त्याला माहीतच नाही, त्याला समजतच नाही. याला डिफेन्स म्हणून सेक्शन 22 मध्ये दिल्यात आलंय. याचे एक्झाम्पल आहे, ए अंडर द मॅडनेस, पागलपण मध्ये काय करतो, शूट करतो बीला, तर हा डिफेन्स आहे कारण की मॅडनेस हा डिफेन्स आहे. ए हु इज अनसाउंडनेस ऑफ माइंड स्टॅब्स वी विथ नाईफ. ठीक आहे. ए जो की मनबुद्धी आहे त्याने काय केलं, वार केलं बी वर आणि त्याची मृत्यू केली नाही केली ते नाही सांगितलं, फक्त स्टॅब केलं, तर तरी तो काय डिफेन्स आहे. हा सायंटिस्ट आहे जो की मॅड झालाय. ठीक आहे. पुढे जाऊया. डायरेक्ट वाचून घेऊ. नथिंग इज अन ऑफेन्स विच इज डन बाय पर्सन who at the time of doing it by reason of unsoundness of mind
इज इनकॅपेबल ऑफ नोईंग द नेचर ऑफ ऍक्ट, त्याला समजत नाही की तो ऍक्ट कसा आहे, किंवा त्याला हेही समजत नाही की तो ऍक्ट जो काही तो ऍक्ट करतोय तो कॉन्ट्ररी टू लॉ आहे, लॉच्या विरुद्ध आहे, त्याला समजतच नाही. ठीक आहे, हे दोन गोष्टी अनसाउंडनेस ऑफ माइंड मध्ये. पहिली काय, रिझन कशाचा त्याने दिलाय, रिझन काय, अनसाउंडनेस ऑफ माइंड. अनसाउंडनेस माइंड मध्ये तो काय करतोय, एक ऍक्ट करतोय आणि त्याला माहित नाही तो ऍक्ट काय, ऍक्टचा नेचर काय त्याला काय माहित नाही, किंवा अगेन्स्ट द लॉ आहे ते पण त्याला माहित नाही. हा सेक्शनचा बेसिकली सिंपल डायग्राम आहे. यामध्ये खूप खूप महत्वाचं केस लॉ, अतिशय महत्वाचं, याला 5 स्टार लावा. ठीक आहे, या केस लॉ मध्ये काय, डॅनियल एम मॅग्नॉटन हा एक स्कॉटमॅन आहे. बेसिकली स्कॉटिश पीपल असतात, जे काही इंग्लंड वगैरे जवळचे पीपल आहे. डॅनियल एम मॅग्नॉटन, ठीक आहे, हा नाव आहे त्याचा. अँड ही वॉज ट्रायड फॉर द मर्डर ऑफ एडमंड ड्रॉमॉन्ड, हा डिसीजचं नाव आहे. हा कोण होता, प्रायव्हेट सेक्रेटरी ऑफ अ सर रॉबर्ट पील, देन प्राईम मिनिस्टर. हे जे प्राईम मिनिस्टर आहे यांचा तो प्रायव्हेट सेक्रेटरी होता, आणि याचा रॉबर्ट पीलचं काय केलं, डॅनियल मॅग्नॉटनने काय केलं, मर्डर केलं. ही वॉज अंडर इन्सेन डिल्युजन, त्याला एक गैरसमज झाली दॅट सर रॉबर्ट पील जे काही प्राईम मिनिस्टर आहे त्याने काय केलं, त्याला इंज्युर्ड केलंय. कोणाला, मॅग्नॉटनला. त्याला असं गैरसमज झालता, इल्युजन झालता. अँड मिस्टेकिंग ड्रोमॉन्ड, हा जो ड्रोमॉन्ड आहे कोणासाठी त्याने काय केलं, मिस्टेक केलं सर रॉबर्ट पीलला, आणि त्याने काय केलं, ही शॉट अँड किल्ड हिम. म्हणजे मॅग्नॉटननं काय केलं, मॅग्नॉटनला असं वाटलं की रॉबर्ट पील जे काही प्राईम मिनिस्टर आहे त्यानं मॅग्नॉटनला इंज्युर्ड केलंय, आणि मॅग्नॉटननं काय केलं, ड्रॉमंडला रॉबर्ट पील समजून शूट केलं आणि त्याची मृत्यू झाली. बेसिकली एवढं घडलं. द मेडिकल एव्हिडन्स दॅट प्रोड्यूस शोड ही वॉज सफरिंग फ्रॉम द मॉर्बिड डिल्युजन. त्याला कोणत्या प्रकारचं डिल्युजन होतं, मॉर्बिड डिल्युजन. ड्यू टू विच ही लॉस्ट हिज पॉवर ऑफ कंट्रोल, त्याला जे काही कंट्रोलची पॉवर होती स्वतःवरची ती लॉस झाली. अँड देअरफॉर ही वॉज अक्विटेड ऑन ग्राउंड ऑफ इन्सेनिटी, आणि त्याचं काय केलं, सुटका करण्यात आली इन्सेनिटीच्या ग्राउंडवर. आता एवढ्या मोठ्या व्यक्तीचं तुम्ही मर्डर करणार आणि त्याची तुमची बेसिकली सुटका होणार, तर बेसिकली एक सेन्सेशन होणार. ॲज हिज अक्विटल कॉज अ ग्रेट सेन्सेशन, एक खूप मोठं लोकांमध्ये बोलणं झालं की सुटका झाली, आणि इट बिकेम अ सब्जेक्ट मॅटर ऑफ डिबेट. ते हाऊस ऑफ लॉर्ड मध्ये डिबेटसाठी आलं. देअरफॉर द हाऊस ऑफ लॉर्ड रेफर दिस मॅटर टू द बेंच ऑफ 15 जजेस. 15 जजच्या एका बेंचकडे त्याने पाठवलं, हू वर ऑर्डर टू ले डाऊन द लॉ रिलेटिंग टू द क्रिमिनल रिस्पॉन्सिबिलिटी इन केस ऑफ ल्युनॅसिटी. म्हणजे जे काय 15 जजेस आहेत त्यांना ऑर्डर करण्यात आलं की तुम्ही एक लॉ तयार करा, ज्या लॉमध्ये बेसिकली एखाद्या ल्युनेटिक पर्सनचं किंवा इन्सेन पर्सनची क्रिमिनल रिस्पॉन्सिबिलिटी कशी राहायची ते लॉ तुम्ही तयार करा. द बेंच वॉज आस्क्ड टू आन्सर द सम क्वेश्चन, अँड दिस क्वेश्चन अँड आन्सर आर नोन ॲज मॅग्नॉटन रूल. ठीक आहे, या बेसिकली बेंचला काय सांगितलं की तुम्ही त्यांना काही प्रश्न विचारले आणि त्यांचं उत्तर त्या बेंचनं दिलं, आणि त्या बेसिकली ज्या उत्तर आणि प्रश्न आहे त्याला काय म्हणतात, मॅग्नॉटन रूल म्हणतात. ठीक आहे, these मॅग्नॉटन रूल्स फॉर्म द बेसिक मॉडर्न लॉ ऑफ इन्सॅनिटी. म्हणजे इन्सॅनिटीसाठी जे काही लॉ आहे तो आज आला आहे, कारण की या रूलमधूनच तो लॉ आलेला आहे. ठीक आहे, आता ते रूल काय, पहिले काय, एव्हरी पर्सन इज बिलीव्ड टू बी अ साऊंड माइंड अँड टू हॅव रिजनेबल एक्सटेंट ऑफ अ जस्टिफिकेशन टू हेल्ड लायबल फ्रॉम क्राईम कमिटेड by him until it is proved to the jury's satisfaction or court that the man committing an offense was unsound of mind at the time of commission of offense. म्हणजे प्रत्येक व्यक्ती जो काही तो कृत्य करतो त्या कृत्यासाठी तो लायबल असणार, परंतु जोपर्यंत त्या जुरीला समजत नाही की हा जो ऍक्ट एखाद्या व्यक्तीने केलाय तो अनसाउंडनेस ऑफ माइंडमुळे केलाय, तर त्यावेळेस त्याला बेसिकली डिफेन्स अनसाउंडनेस ऑफ माइंडचं घेता येणार.
दुसरं काय, टू प्लीड फॉर द डिफेन्स ऑफ इन्सॅनिटी it must be proved that a person was suffering from such a mental disease at the time of commission of act which made him unable to understand the nature of act he was doing or what he was right what he was doing was right or wrong. म्हणजे डिफेन्स घ्यायचा असेल इन्सॅनिटीचा तर तुम्हाला काय प्रूव्ह करावं लागणार, म्हणजे जो काही व्यक्ती घेतोय की तो मेंटल डिसीजनं सफर करत होता. कधी सफर करीत होता, ऍट द कमिशन ऑफ ऑफेन्स. हा खूप महत्वाचा आहे. जेव्हा एखाद्या ऍक्ट किंवा ऑफेन्स तुम्ही एखादा व्यक्ती करत असतो, त्या ऑफेन्स किंवा ऍक्ट करताच्या वेळीच बेसिकली तो सफरिंग मध्ये असला पाहिजे मेंटल डिसीजचा. ठीक आहे. तिसरं काय सांगितलंय, इफ the accused was aware of the fact that the act he was doing was not ought to be done and that act was the same as time not to be done and that act was at the time opposite to the law he will be punished. म्हणजे जर त्याला समज असेल किंवा ऍक्ट तो जो काही ऍक्ट किंवा ऑफेन्स जो करतोय त्याला समज असेल तो अगेन्स्ट द लॉ आहे आणि तो चुकीचा ऍक्ट आहे, त्याला त्यावेळेस समजत असेल आणि त्याला समजून बुजून तो ऍक्ट केला असेल तर त्याला डिफेन्स भेटणार नाही. थर्ड पॉइंट सांगतो, अ मेडिकल विटनेस who has not seen the accused before the trial should not be asked for his viewpoint on the evidence about his things and the accused is insane not. म्हणजे थर्ड मेडिकल पर्सनला न्यू मेडिकल प्रॅक्टिशनर should not be allowed किंवा asked मेडिकल प्रॅक्टिशनर should not be allowed किंवा asked रिगार्डिंग व्ह्यू पॉइंट. म्हणजे एखाद्या नवीन डॉक्टर पासून आपण व्ह्यू पॉइंट घेणार नाही की तो इन्सेन आहे किंवा नाही. हा खूप महत्वाचा आहे, कारण की एखाद्या नवीन डॉक्टरकडून जर आपण तो व्ह्यू पॉइंट घेतला तर त्याला माहीत नसणार, त्या अक्यूजची हिस्ट्री माहीत नसणार, जे काही मेडिकल हिस्ट्री आहे, आणि त्यामुळे तो डॉक्टर म्हणू शकतो की हा इन्सेन नाही किंवा बेसिकली अनसाउंडनेस ऑफ माइंड मंदबुद्धी आहे किंवा नाही, तो बरोबरपणे सांगू शकत नाही. त्यामुळे एक प्रीजुडाइज माइंड तयार होऊ शकतो. ठीक आहे. यामुळे त्याने सांगितलंय त्याला बार केलं थर्ड व्यक्तीला. आणि पाचव्यामध्ये काय सांगितलंय, where the criminal act is committed by a man under some insane delusion as to the surrounding of fact which conceal from him the true nature of act he is doing, he will be under the same degree of responsibility as he would have been on the fact as he imagined them. म्हणजे जो एखादा डिल्युजन त्याच्या समोर आला, ठीक आहे, तर त्याची रिस्पॉन्सिबिलिटी त्या डिल्युजन प्रमाणे असतात. एवढी गोष्ट इथे सांगितली. ठीक आहे. म्हणजे त्याला जे वाटलं त्या डिल्युजन म्हणजे त्याच्या समोर जे काही दृश्य निर्माण झालं त्याच्या मनामध्ये, तर त्या मनाप्रमाणे त्याची रिस्पॉन्सिबिलिटी असतात. ठीक आहे. रिअल रिस्पॉन्सिबिलिटी पासून त्याने एक नवीन रिस्पॉन्सिबिलिटी तयार केली आहे आणि ती रिस्पॉन्सिबिलिटी त्या अक्यूजच्या मनामधली आहे. म्हणजे ते काही एक नवीन सीन तयार केलाय. बेसिकली फिफ्थ पॉइंट काय सांगतो, एक रिअल आहे, सीन आहे, आणि एक सेकंड कोणता पॉइंट फिफ्थ इथं लिहितो, एक अक्यूजच्या माइंड मधला आहे. आणि अक्यूजची लायबिलिटी या माइंड प्रमाणे असणार. त्याला जे वाटलं त्याप्रमाणेच त्याची रिस्पॉन्सिबिलिटी कन्सिडर करण्यात येणार. ठीक आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल. दुसरा केस लॉ आहे रतनलाल वर्सेस स्टेट ऑफ मध्य प्रदेश. ठीक आहे. हा रतनलाल आहे. द अपीलेंट वॉज कॉट सेटिंग फायर टू द ग्राउंड्स इन द ओपन लँड ऑफ नेमीचंद. हा एक ओपन लँड होता. बेसिकली हा एक ओपन लँड आहे आणि हा लँड आहे नेमीचंदचा. ओनर कोण आहे? नेमीचंद नावाचा व्यक्ती या लँडचा ओनर आहे. ठीक आहे. परंतु हा अक्यूज आहे रतनलाल, याने काय केलं, इथं जे काही ग्रास होती, ठीक आहे, या ग्रासला काय केलं, आग लावली. ठीक आहे. ड्रॉइंग खूप खराब आहे माझी. ठीक आहे. जे काही नेमीचंद आहे याच्या ग्रासला या रतनलालला आग लावली. व्हेन ही आस्क्ड, जेव्हा नेमीचंदने विचारलं व्हाय ही डिड दॅट, की असं का केलं बरं तू, तर त्याचं उत्तर काय होतं, आय बर्न्ड इट, मी आग लावली. डू व्हॉट एव्हर यू वॉन्ट, तुला काय करायचं कर. द अपीलेंट वॉज चार्ज अंडर सेक्शन 435
mischief by fire with intent to cause damage of IPC. According to the psychiatrist, he was lunatic. नंतर कोर्टाने सायकॅट्रिकला बोलवलं आणि कोर्टाच्या समजण्यात आलं की हा लुनॅटिक आहे. ठीक आहे. इन टर्म्स ऑफ इंडियन लुनॅसी ऍक्ट 1912, द रिपोर्ट एक्सप्लिकली सेट्स दॅट ही रिमेन्स डिप्रेस्ड. तो डिप्रेस राहतो, जास्त बोलत नाही. ही इज अ केस ऑफ लुनॅटिक डिप्रेशन अँड सायकोसिस अँड ही रिक्वायर थेरपी. त्याला थेरपीची गरज आहे. हे 4 पॉईंट त्या रिपोर्ट मधून आपल्याला कोर्टाला समजले. द ट्रायल कोर्ट हेल्ड दॅट द अक्यूज वॉज नॉट लायबल टू बी पनिश्ड. बेसिकली त्याला पनिशमेंट देण्यात आली नाही. अँड अपील वॉज फाइल्ड बाय द स्टेट अँड हायकोर्ट रिझर्व द फाइंडिंग ऑफ द ट्रायल अँड हेल्ड द अक्यूज लायबल फॉर ऑफेन्स. म्हणजे पहिले ट्रायल कोर्टाने त्याला बेसिकली अक्विट केलं, नंतर अपीलमध्ये गेला नेहमीचंद, मग हायकोर्टाने काय केलं, रिव्हर्स केलं आणि काय केलं, त्याला कन्व्हिट केलं. नंतर सुप्रीम कोर्टमध्ये मॅटर गेला. सुप्रीम कोर्ट अलाउड द अपील अँड द कन्व्हिक्शन वॉज सेट असाइड. कन्व्हिक्शन काय केलं, बेसिकली रद्द करण्यात आलं. अँड अपॉन 2 मेजर फॅक्टर. कोणते 2 मेजर फॅक्टर होते, मेडिकल एव्हिडन्स प्रोव्हाइडेड. जे काही मेडिकल एव्हिडन्स प्रोव्हाइड करण्यात आला कोर्टाला, म्हणजे जे काही त्याची रिपोर्ट असेल मेडिकलची किंवा जे काही डॉक्टरची रिपोर्ट असेल. आणि अकॉर्डिंग टू बिहेवियर ऑफ अक्यूज ऑन द डे ऑफ अकरन्स. त्या दिवशी ज्या दिवशी त्याने आग लावली, जे काही ग्रास आहे, त्या दिवशी त्याचं बिहेवियर कसं होतं. ठीक आहे. आणि त्याला डिफेन्स देण्यात आला. ठीक आहे. पुढे जाऊया. पुढचा केस तो आहे श्रीकांत आनंदराव भोसले वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र. इन दिस केस द अक्यूज वॉज अ पोलीस कॉन्स्टेबल. अक्यूज एक पोलीस कॉन्स्टेबल आहे. द वाईफ वॉज हिट ऑन द हेड विथ ग्राइंडिंग स्टोन. जे आपल्याकडे बत्ता असतो आणि सील असते मसाला पिसण्यासाठी, त्या सीलच्या बत्त्यानं काय केलं, त्या पोलीस कॉन्स्टेबलनं त्याच्या वाईफला बेसिकली मारलं. त्यानंतर शी वॉज इमिजिएटली टेकन टू द हॉस्पिटल बट वॉज फाउंड ऑलरेडी डेड. जेव्हा त्या महिलेला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं, तिथं ती डेथ बेसिकली डिक्लेअर करण्यात आली. ठीक आहे. पहिले डेथ झाली असं हॉस्पिटलवाल्यानं सांगितलं. आफ्टर द इन्व्हेस्टिगेशन द अपीलेंट वॉज चार्ज फॉर द ऑफेन्स ऑफ मर्डर. या कॉन्स्टेबलला चार्ज करण्यात आला मर्डरसाठी. इन्सेनिटी वॉज प्लीडेड. इन्सेनिटी ॲज अ डिफेन्स घेण्यात आला. बेसिकली या कॉन्स्टेबलने घेतलं. द अपीलेंट हॅड अ फॅमिली हिस्ट्री वेअर हिज फादर ऑल्सो सफर्ड फ्रॉम द मेंटल इलनेस. म्हणजे जो अपीलेंट आहे, म्हणजे श्रीकांत आनंदराव भोसले, याची फॅमिली हिस्ट्री होती की त्याची घरामध्ये जे काही त्याचे वडील होते ते पण मेंटल इलनेस पासून बेसिकली जात होते. द रिझन फॉर सच इलिनमेंट वॉज नॉट नोन. त्याचे काही रिझन समजले नाही कोर्टाला. द अपीलेंट वॉज अंडरगोईंग ट्रीटमेंट फॉर हिज मेंटल डिसीज. जो काही अपीलेंट आहे म्हणजे श्रीकांत आहे, तो मेंटल डिसीजसाठी ट्रीटमेंटमधून जात होता. इट वॉज ऑब्झर्व दॅट द मोटिव्ह फॉर मर्डर वॉज क्वाईट वीक. काही म्हणजे मर्डर करण्याचा मोटिव्ह हा खूप कमजोर होता. आफ्टर किलिंग हिज वाईफ द अक्यूज डिड नॉट अटेम्प्ट टू हाईड आणि रन अवे. म्हणजे पडून काय गेला नाही तो. आणि बेस्ड ऑन अबव स्टेटस फॅक्ट इट वॉज हेल्ड दॅट द अक्यूज वॉज सफरिंग फ्रॉम पॅरानॉइड शिझोफोर्निया हा नावाचा डिसीज त्याला होता. अँड ही वॉज इनकॅपेबल ऑफ कॉम्प्रिहेंडिंग द नेचर ऑफ द ॲक्ट कमिटेड बाय हिम. त्याला समजत नव्हता जो काही ॲक्ट त्याने केलाय, कारण की तो पॅरानॉइड शिझोफ्रेनिया मधून जात होता. Therefore, he was not guilty of murder and will be given the benefit of section 84 म्हणजेच 22 of BNS. आता हा खूप महत्वाचा आहे. हा चार्ट आहे. मेडिकल इन्सॅनिटी आणि लीगल इन्सॅनिटी मधला फरक आहे. याची डेफिनेशन काय, मेडिकल इन्सॅनिटी कशाला म्हणतात, रेफर्स टू द मेंटल चुकून आलं. ठीक, ओके. रेफर्स टू द मेंटल इलनेस रिक्वायरिंग अ मेडिकल ट्रीटमेंट. ठीक आहे. मेडिकल इन्सॅनिटी कशाला म्हणतात, रेफर्स टू द मेंटल इलनेस रिक्वायर्ड ट्रीटमेंट. म्हणजे मेडिकल इन्सॅनिटी कशाला बेसिकली काय, ज्याला ट्रीटमेंट लागतं. लीगल इन्सॅनिटी काय, लीगल
लिगल इन्सेंटिव्ह म्हणजे काय, लिगल डिटर्मिनेशन ऑफ लॅक ऑफ क्रिमिनल रिस्पॉन्सिबिलिटी. म्हणजे एखाद्याची क्रिमिनल रिस्पॉन्सिबिलिटी डिसाईड करायची असेल तर तिथं आपण लिगल इन्सेंटिव्ह गरजेची असते. पर्पस काय, पर्पस आहे फोकस ऑन हेल्थ अँड वेल बिईंग ऑफ अ इंडिव्हिज्युअल. मेडिकल इन्सेंटिव्हचा फोकस असतो की एखाद्याचं चांगलं जीवन जगण्याचा. परंतु लिगल इन्सेंटिव्हचं काय असतं, पर्टेन्स टू द लिगल सिस्टम असेसिंग द क्रिमिनल लायबिलिटी. आपल्याला त्याची क्रिमिनल लायबिलिटी डिसाईड करायची असते. डिसिजन मेकिंग कॅपॅसिटी मे नॉट बी नेसेसरी इन प्रॅक्टिकल इन इम्पॅक्ट द जनरल डिसिजन मेकिंग. ठीक आहे, मेडिकल इन्सेंटिव्हमध्ये त्याची डिसिजन मेकिंग जी कॅपॅसिटी आहे त्यावर इम्पॅक्ट होत असतो. इथं लिगल इन्सेंटिव्हमध्ये काय असतो, ऑफन इम्प्लाइज अ लॅक ऑफ डिसिजन मेकिंग कॅपॅसिटी इन लिगल मॅटर. लिगल इन्सेंटिव्ह फक्त लिगल मॅटरमध्ये डिसाईड केली जाते. ठीक आहे, डिटरमायनिंग फॅक्टर काय, डायग्नोज बाय हेल्थ केअर प्रोफेशन बेस्ड अपॉन मेडिकल क्रायटेरिया. हा डॉक्टर डिसाईड करत असतात मेडिकल इन्सेंटिव्ह, परंतु लिगल इन्सेंटिव्ह determined by the legal standards often involving assessment by mental health expert. इथं पण बेसिकली डॉक्टर डिसाईड करतात, परंतु इथं लिगल स्टँडर्ड वापरले जातात. ठीक आहे, कॉन्सिक्वेन्सेस काय, लीड्स टू द मेडिकल ट्रीटमेंट अँड थेरपी. याचा बेसिकली रिझल्ट काय होणार, मेडिकल इन्सेंटिव्हचा तुमचं ट्रीटमेंट केलं जाणार. परंतु इथं लिगल इन्सेंटिव्ह काय, कॅन रिझल्ट इन लिगल कॉन्सिक्वेन्सेस सच एज कमिटमेंट टू द सायकॅट्रिक इन्स्टिट्यूशन. पागलखान्यामध्ये एखाद्याला पाठवण्याची शक्यता असते बेसिकली लिगल इन्सेंटिव्ह मध्ये. ठीक आहे, प्रूव्ह झाली तर. बर्डन ऑफ प्रूफ कोणावर असतं, डायग्नोज बाय द मेडिकल ऑन मेडिकल एव्हिडन्स. जे काही मेडिकल आहे ऑन मेडिकल एव्हिडन्स आहे त्यावर बेसिकली प्रूव्ह होत असते. इथे काय लिगल इन्सेंटिव्ह मध्ये द अक्यूज ऑफन बिअर द बर्डन ऑफ प्रूव्हिंग लिगल इन्सेंटिव्ह. जे काही अक्यूज आहे, जो क्लेम करतो मी लिगली इन्सेन आहे, त्याच्यावर बर्डन ऑफ प्रूफ असते की तुम्ही एव्हिडन्स आणा. ठीक आहे, आता इंटॉक्सिकेशन सेक्शन 23 इनव्हॉलेंटरी इंटॉक्सिकेशन. ठीक आहे, ऍक्ट ऑफ अ पर्सन इनकॅपेबल ऑफ अ जजमेंट बाय रिझन ऑफ इंटॉक्सिकेशन कॉज अगेन्स्ट हिज विल. म्हणजे एखाद्या व्यक्तीला जर कोणी इंटॉक्सिकेटेड अंमली पदार्थ त्याच्या अगेन्स्ट विल मध्ये दिले, त्याची इच्छा नसताना त्याला तो अंमली पदार्थ त्याला कंझ्युम करायला लावला, तर तो कम्प्लिटली डिफेन्स आहे त्याच्यासाठी. ठीक आहे, नथिंग इज अन ऑफेन्स विच इज डन बाय पर्सन हू ॲट द टाइम ऑफ डुईंग इट बाय रिझन ऑफ इंटॉक्सिकेशन incapable of knowing the nature of act or that he is doing what is either wrong or contrary to law, provided that the thing which intoxicated him was administered to him without his knowledge or against his will. म्हणजे त्याची माहिती नाही, कोणी त्याच्या पाण्याच्या बॉटलमध्ये काहीतरी अंमली पदार्थ टाकला किंवा त्याची इच्छा नाही, जोर जबरदस्तीने त्याला बेसिकली तो अंमली पदार्थ पाजण्यात आला, तर त्याच्यासाठी त्या व्यक्तीसाठी सेक्शन 23 मध्ये कम्प्लीट डिफेन्स आहे. कोणताही ऍक्ट जर त्याने काय केला तर तो ऑफेन्स नसणार आहे सेक्शन 23 मध्ये. ठीक आहे, त्याच्या सेमच गोष्ट इथं सांगतो सेक्शन 24 मध्ये ऑफेन्स व्हॉलेंटरी इंटॉक्सिकेशन बद्दल हा सांगतो. ठीक आहे, ऑफेन्स रिक्वायरिंग पर्टिक्युलर इंटेंट और नॉलेज कमिटेड बाय वन हू इज इंटॉक्सिकेटेड. इथं गॅप आहे. ठीक आहे, म्हणजे एखादी पर्टिक्युलर इंटेन्शन किंवा इच्छा असताना किंवा नॉलेज असताना एखादा ऍक्ट केला, तो ऍक्ट कॉज झालाय इंटॉक्सिकेट, म्हणजे एखाद्याचं मर्डर करायचं होतं परंतु त्याच्या नॉर्मल स्टेजमध्ये तो व्यक्ती करू शकत नाही, म्हणून त्याने काय केलं, स्वतःहून जर तो अंमली पदार्थ ड्रिंक केला तर सेक्शन 24 मध्ये त्याला तो लायबल असणार आहे. ठीक आहे, म्हणजे सेक्शन 24 मध्ये डिफेन्स सांगितलं नाही परंतु त्याची लायबिलिटी सांगितली आहे. ठीक आहे, अ पर्सन हू डज अन ऍक्ट इन द स्टेट ऑफ इंटॉक्सिकेशन shall be liable to be dealt with as if he had the same knowledge as he would have had if he had not been intoxicated. म्हणजे जर एखाद्याला ऍक्ट करायचंय, कोणता ऑफेन्स करायचंय आणि त्यासाठी त्याने स्वतःची इच्छा होऊन एखादा अंमली पदार्थ कंझ्युम केला, तर त्याला असं मानण्यात येईल की तू जो काही ऍक्ट केला तो ऍक्ट करता वेळेस तो इंटॉक्सिकेटेड नव्हता, त्याची तीच माहिती त्याच्या मनामध्ये होती आणि तीच इच्छा त्याच्या मनामध्ये होती, असं सेक्शन 24 प्रमाणे समजलं जाणं. परंतु इथं 3 हा खूप महत्वाचा आहे.
बेसिकली 3 काय करतो, सेक्शन 24 मधला जो काही व्यक्ती आहे त्याला परत काय करतो, सेक्शन 23 मध्ये पाठवतो. काय सांगतो, अनलेस द थिंग विच इज इंटॉक्सिकेटेड टू हिम, म्हणजे अनलेस म्हणजे काय, जोपर्यंत एखादी अंमली पदार्थ त्याला देण्यात आला, वॉज ऍडमिनिस्टर्ड टू हिम विदाउट हिज नॉलेज और अगेन्स्ट हिज विल, म्हणजे जर एखादा अंमली पदार्थ एखाद्या व्यक्तीला देण्यात आला, अगेन्स्ट हिज विल देण्यात आला किंवा विदाउट हिज नॉलेज, त्याची माहिती व इच्छा नसताना त्याला देण्यात आला, तर त्याचा डिफेन्स नसणार. बेसिकली सेक्शन 24च्या 3 मध्ये सांगितलंय, म्हणजे त्याला सेक्शन 23 मध्ये पाठवण्यात येणार. हा एक्झम्पशन नाहीये. सेक्शन 24 चं बेसिकली इथे एक्झम्पशन क्रिएट करत नाही, परंतु त्या व्यक्तीला परत सेक्शन 23 मधला डिफेन्स वापरता येतो जर त्याची इच्छा नसताना किंवा अगेन्स्ट त्याच्या विल मध्ये तो अंमली पदार्थ त्याला पाजवण्यात आला असेल तर. ठीक आहे, याची एक लीगल मॅक्झिम आहे. क्वी पेकाट इब्रिस लुकाट सोब्रिस, वन हू सिन्स, म्हणजे सिन्स म्हणजे काय, बेसिकली ऑफेन्स आहे. when drunk, intoxicated असताना, should be punished when he is sober. त्याला पनिशमेंट दिली पाहिजे जेव्हा तू नॉर्मल असतो. ठीक आहे, याचा बेरेक्ट वाचून घेऊ. नथिंग इज अन ऑफेन्स विच इज डन बाय पर्सन हू ॲट द टाइम ऑफ डुईंग इट बाय रिझन ऑफ इंटॉक्सिकेशन इनकॅपेबल ऑफ नोईंग द नेचर ऑफ ॲक्ट or that he is doing what is either wrong or contrary to law, provided that the thing which intoxicated him was administered to him without his knowledge or against his will. एवढी गोष्ट सेक्शन 23 मध्ये महत्वाची आहे. आणि सेक्शन 24 मध्ये पण बेसिकली इन केस वेअर अन ऍक्ट डन इज नॉट अन ऑफेन्स अनलेस डन विथ अ पर्टिक्युलर नॉलेज, म्हणजे एखादी एक स्पेसिफिक नॉलेज आहे किंवा एक इंटेन्शन आहे. A person who does the act in the state of intoxication shall be liable to be dealt with as if he had the same knowledge as he would have had if he had not been intoxicated, unless the thing which intoxicated to him was administered to him without his knowledge or against his will. म्हणजेच हा परत सेक्शन 23 मध्ये लास्टची लाईन पाठवते त्या व्यक्तीला जर विदाउट नॉलेज और अगेन्स्ट विल ही वॉज इंटॉक्सिकेटेड. ठीक आहे, केस लॉज आहे खूप महत्वाचे. डीपीपी वर्सेस बियर, याला डायरेक्टर ऑफ पब्लिक प्रॉसिक्युशन वर्सेस बियर 1920 असं पण म्हणतात. इन दिस केस अ 13 year old, म्हणजे 13 वर्षाची मुलगी आहे, ते एका मिल एरियापासून जात होती दुपारच्या वेळेस. अ वॉचमॅन हु वॉज ड्रंक, एक वॉचमॅन होता ते फुल पिऊन बसला होता. सॉ हर अँड अटेम्प्टेड टू रेप हर, त्याचा रेप करण्यासाठी त्यानं अटेम्प्ट केलं. शी रेजिस्टेड, तर त्या बेसिकली मुलीनं रेजिस्ट केलं. सो ही पुट अ हँड ऑन हर माउथ, त्याच्या तोंडावर त्यानं काय केलं, बेसिकली हँड ठेवलं. अँड प्रिव्हेंटेड हर फ्रॉम स्किमिंग, ती जे काही ओरडाओरड करत होती ती करू नये म्हणून त्यानं काय केलं, हँड ठेवलं. अँड अनइंटेन्शनली किल्ड हर, म्हणजे त्याला काय बेसिकली त्याला श्वास वगैरे आला नसेल, तिथं थांबवलं आणि त्यामुळे त्या मुलीचा मृत्यू झाला. हाऊस ऑफ लॉर्ड कन्व्हिक्टेड हिम फॉर मर्डर, हाऊस ऑफ लॉर्डने काय केलं, त्याला कन्व्हिक्ट केलं मर्डरसाठी. फॉलोइंग द प्रिन्सिपल लेट डाऊन, या केस लॉमध्ये काही प्रिन्सिपल आले. If the accused was so drunk that he was incapable of forming the intent required, he could not be convicted of a crime for which only intent was required to be proved. म्हणजे अक्यूजची इंटेन्शन, अक्यूजला आपण पनिशमेंट करणार नाही. केव्हा पनिशमेंट करणार नाही, जेव्हा एखाद्या ऑफेन्ससाठी इंटेन्शन लागते आणि त्या एखाद्या ऑफेन्ससाठी इंटेन्शन लागते आणि त्या इंटॉक्सिकेशनच्या स्टेटमध्ये ती इंटेन्शन तो अक्यूज तयार करू शकत नाही. ठीक आहे, हा जनरल रूल सांगितलाय. ठीक आहे, इन्सेनिटी 2 मध्ये काय सांगितलं, इन्सेनिटी वेदर प्रोड्यूस्ड बाय ड्रंकनेस और अदरवाइज इज अ डिफेन्स टू द क्राइम चार्ज. द डिफरेंस बिटवीन बीइंग ड्रंक और डिसीज टू विच ड्रंकनेस लीड्स इज अनदर. द फॉर्मर इज एक्सक्यूज बट लेटर इज अ वैलिड डिफेन्स इफ इन्सेनिटी इफ कॉजेस इन्सेनिटी. म्हणजे त्याने डिफरन्शिएट केले ड्रंकनेस आणि जे काही डिसीजमध्ये
म्हणजे जे काही डिसीज टू विच ड्रंकनेस लीड, जे काही डिसीज होतो ड्रंकनेसमुळे बेसिकली इनकॅपेबल ऑफ अंडरस्टँडिंग तयार होते, त्यामध्ये डिफरन्शिएट केले. द एव्हिडन्स ऑफ थर्डमध्ये काय सांगितलं, द एव्हिडन्स ऑफ ड्रंकनेस falling short proving the incapacity in the accused to form the intent necessary to commit a crime merely established that his mind was affected by drink, so he more readily gave way to the violent passion does not refute the presumption that man intended the natural consequences of act. म्हणजे पहिल्यामध्ये काय सांगितलंय, जर एखाद्या ऍक्टसाठी इंटेन्शन लागत असेल आणि इंटॉक्सिकेशन ती इंटेन्शन फॉर्म करू देत नाही, तर त्यामध्ये त्याला डिफेन्स प्रोव्हाइड करणार, हा जनरल रूल सांगितलं. दुसऱ्यामध्ये त्याने डिफरन्शिएट केलंय ड्रंकनेस पासून आणि जे डिसीज तयार होतो ड्रंकनेसमुळे, ठीक आहे, त्यामध्ये बेसिकली काय केलं, एक डिफरन्शिएट केलं आणि काय सांगितलं, ड्रंकनेस काय एक्सक्यूज नाही, नो एक्सक्यूज, परंतु जे काही डिसीज होतो माणसाला, जे काही इन्फॉर्मिटी, जे काही डिझिनेस तयार होतो, ठीक आहे, ड्रंकनेसमुळे, त्याला काय सांगितलंय, डिफेन्स सांगितलंय. ठीक आहे, ड्रंकनेस हा एक्सक्यूज सांगितलंय, ठीक आहे, हा डिफेन्स नाही, नॉट अ डिफेन्स, नॉट अ डिफेन्स. परंतु जो काही डिसीज होतो याला त्याने काय केलं, डिफेन्स सांगितले. आणि थर्ड मध्ये या केस लॉ बद्दल सांगितलंय की या माणसाची जर ड्रंकनेसमुळे इंटेन्शन नव्हती, त्याने काय केलं, गेव अवे टू द व्हायलेंट पॅशन अँड डज नॉट रिमूव्ह द प्रिझम्पशन दॅट मॅन इंटेंडेड टू द नॅचरल कॉन्सिक्वेन्सेस ऑफ ऍक्ट. म्हणजे या वॉचमॅनने काय केलं, बेसिकली ती ओरडाओरड करण्यासाठी न करे, ओरडाओरड करू नये म्हणून त्याच्या तोंडावर हात ठेवलं आणि त्या व्हायलेंट पॅशनला गेव अवे केलं. जे काही लस्ट वगैरे पॅशन आहे त्याला गेव अवे केलं आणि त्यामुळे तिची मृत्यू झाली. आणि याला रिबूट करत नाही, म्हणजे त्याचा ऍक्ट आहे त्याच्या तोंडावर हात ठेवणे, याला बेसिकली रिबूट म्हणजे डिस्प्रूव्ह करत नाही तो ड्रंकनेस. म्हणजे ड्रंकनेस एक कशाचा डिफेन्स आहे इथं, क्रक्स काय, ड्रंकनेस इज अ डिफेन्स ऑफ मेंटल स्टेट. परंतु इथं ऍक्ट या वॉचमॅनने काय केलंय, बेसिकली पुट केलंय, त्याच्या तोंडावर त्याने हात लावला आणि तिचं तोंड दाबलं. म्हणजे एक नॉर्मल हात ठेवला तर श्वास आपण घेऊ शकतो, त्यानं कोणत्या फोर्सनं तो दाबला असेल की ती काय प्रिव्हेंट स्क्रीम करणार नाही आणि त्याला त्या बेसिकली 13 वर्षाच्या मुलीला श्वासच आला नाही आणि ती मेली आहे. त्यामुळे इथं बेसिकली तो ऍक्ट जो केलाय त्याला माहित होतं की तिथं त्याला अंडरस्टँडिंग होती. आता समजलं तुम्हाला कुठून अंडरस्टँडिंग आली, या ऍक्ट मुळे कोर्टाने त्याला कन्व्हिक्ट केले, कारण की हा ऍक्ट काय दाखवत होता की जो काही त्याने जो काही त्याने हात ठेवलाय ती बेसिकली शो करते की त्या व्यक्तीची त्यावेळेस अंडरस्टँडिंग होती, जो काही ऍक्ट तो करत होता, अटेम्प्ट टू रेप किंवा रेप जो काही असेल, त्यावेळेस त्याला बेसिकली अंडरस्टँडिंग होती. आणि त्याच्या पर्सुअन्स मध्ये त्याने काय केलंय की त्या मुलीच्या तोंडावर हात ठेवलाय. आता तो ड्रंकनेसचा क्वेश्चनच कम्प्लिटली त्याने काय केलं, कोर्टाने साईडला ठेवलं, कारण की ड्रंकनेसमुळे काय होतं, मेंटल स्टेट, जजमेंट स्टेट, अंडरस्टँडिंग ही करप्ट होत असते. ठीक आहे, परंतु इथं ऍक्ट हा क्लिअर कट दाखवतो की त्या वॉचमॅननं बेसिकली काय केलंय की हात ठेवलंय आणि तो जो हात ठेवणं हा ऍक्ट आहे, हा त्याचं बेसिकली अंडरस्टँडिंग दाखवतो आणि त्यामुळे हा बेसिकली त्याला कन्व्हिक्शन देण्यात आलं. आय होप तुम्हाला 3 पॉईंट समजलं असेल. हा तुम्ही वाचून घ्या, सोपा केस लॉ, जास्त महत्वाचा नाही आहे. रीड युअर सेल्फ, कारण की पुढे पण आपले स्लाइड्स आहे. ठीक आहे, तुम्हाला पण एक वाचण्याची सवय होईल. बबलू आलियास मुबारक हुसेन या केस लॉ मध्ये बेसिकली काय केलं, सेल्फ इंटॉक्सिकेशन त्याने केलं. व्हिडिओ खूप मोठा झालाय वाटतंय, सेल्फ इंटॉक्सिकेशन, आणि तो डिफेन्स कोर्टाने घेतला नाही. ठीक आहे, हा महत्वाचा केस लॉ आहे, हा आपण कंप्लीट करणार आहे. हा आपण वाचू, इथं पण लिहितो, रीड युअरसेल्फ. ठीक आहे,
हा महत्वाचा आहे. द ॲपलेंट बासुदेव वर्सेस स्टेट ऑफ पेप्सू. ठीक आहे. द ॲपलेंट बासुदेव बिलॉंगिंग टू द विलेज हरिगड इज रिटायर्ड मिलिटरी ऑफिसर, मिलिटरी जामदार. ठीक आहे. हा जो ॲपलेंट आहे बासुदेव, तो कोणी मिलिटरी जामदार आहे. ही वॉज चार्ज विथ द मर्डर ऑफ यंग बॉय नेम मगर सिंग. त्याने एक मर्डर केलं आहे मगर सिंगचं, एज 15 ते 16. त्याचं वय असला असेल 15 ते 16. ठीक आहे. पीपल लिव्हिंग इन द सेम विलेज, आता इथून सिनारिओ स्टार्ट होतो. पीपल लिव्हिंग इन द सेम विलेज हॅड गॉन टू अटेंड द वेडिंग इन अनदर विलेज. म्हणजे जे काही सर्व लोक होते इन्क्लुडिंग बासुदेव कुठे गेलते, दुसऱ्या गावामध्ये गेलते. कशासाठी? एक मॅरेज सेरेमनी अटेंड करण्यासाठी. ठीक आहे. हाऊस ऑफ द ब्राईड टू टेक मिड डे मील. ठीक आहे. ठीक आहे. मॅरेज सेरेमनीसाठी विलेज इन अदर विलेज. ऑल ऑफ देम वेंट टू हाऊस ऑफ ब्राईड. जे काही ब्राईड आहे त्याच्या घरी गेले. कशासाठी? मिड डे, जे काही जेवण त्यांनी केलं असेल. 12 मार्च 1954 तिथे ते गेले. ठीक आहे. सम हॅड सेटल डाऊन इन देअर सीट अँड सम वॉन्डर. काही लोक बसले होते, काही बसले नव्हते. द ॲपलेंट आस्क्ड, हा जो बासुदेव आहे त्याने काय केलं, कोणाला विचारलं? मगर सिंग, हा जो डिसीज आहे त्याला विचारलं. यंग बॉय सेट असाइड अ लिटल सो दॅट ही मे ऑक्युपाय द सीट. त्याने काय सांगितलं की थोडं बाजूला हो, मला ती खुर्ची पाहिजे किंवा ती सीट पाहिजे. हाऊएव्हर, पण परंतु काय केलं या मगर सिंगनं, बेसिकली 15 ते 16 वर्षाचा मुलगा आहे, डिड नॉट मूव्ह, तो सरकला नाही. द ॲपलेंट whipped out the pistol and shot the boy in abdomen. या बासुदेवनं काय केलं, आपल्या जवळची जी पिस्टल होती ती काढली आणि त्याच्या मगर सिंगच्या पोटामध्ये मारली. द इंजुरी प्रूव्ड फटल. ती इंजुरी खूप फेटल होती आणि इन प्रेझेंट केस एव्हिडन्स प्रूव्ह दॅट अक्यूज वॉज कपॅबल ऑफ मुव्हिंग इंडिपेंडेंटली अँड टेकिंग कोहेरेंटली. ठीक आहे. बेसिकली काय केलं, इंजुरी अक्यूज independently and coherently. He also came to the darwaza of Nath Singh himself. After shooting deceased, he also attempted to get away, which proved that he realized the consequences of action. म्हणजे हे जे बासुदेव त्याने आपल्या त्या मगर सिंगला सांगितलं की तू बाजूला सरक, मला खुर्ची पाहिजे. परंतु मगर सिंग बेसिकली सरकला नाही आणि हा बासुदेवनं काय केलं, त्याच्या पोटामध्ये गोळी मारली. आणि हा बेसिकली मगर सिंग होता का, त्याची कॅपॅसिटी होती स्वतःहून सरकण्याची किंवा पडून जाण्याची, आणि तो नाथ सिंगच्या दरवाजावर स्वतःहून आला आणि तो तिथून पडून जाण्याचा पण त्याने काय केलं, प्रयत्न केला. ठीक आहे. हेन्स अकॉर्डिंग टू सुप्रीम कोर्ट द अक्यूज हॅड देअरफॉर फेल्ड टू प्रूव्ह सच इनकॅपॅसिटी ॲज वुड हॅव बीन available to him as a defense. So the law presumed that he intended the natural and probable consequences of his act. In other words, that he intended to inflict the bodily injury to the deceased, and the bodily injury intended to be inflicted was sufficient in ordinary course of nature to cause death, since the conviction of sentence was held right. म्हणजे ट्रायल कोर्टाने त्याला कन्व्हिक्ट केलं, हायकोर्टाने कन्व्हिक्ट केलं, तो सुप्रीम कोर्टाजवळ गेला, जे काही त्याचा डिफेन्स असेल तो घेऊन, आणि सुप्रीम कोर्टाने त्याचा डिफेन्स घेतला नाही आणि त्याला सांगितलं की तुला माहीत होतं की जो काही ॲक्ट तुनं केलं आहे त्याची काय कॉन्सिक्वेन्सेस होणार. म्हणजे जो काही ॲक्ट त्यानं शॉट केले त्या मगर सिंगच्या पोटामध्ये त्याचं काय कॉन्सिक्वेन्सेस आहे आणि त्यानुसार त्याला कन्व्हिक्ट करण्यात आलं. आय होप तुम्हाला समजलं असेल. 2 केसला तुम्ही रीड करा. नाही समजलं तर मी नेक्स्ट बेसिकली लेक्चरमध्ये ते पण तुम्हाला समजून सांगतो, प्रयत्न करतो. अंडर BNS किंवा IPC इन विच ऑफ द फॉलोइंग, MCQज आहे. अंडर BNS किंवा IPC इन विच ऑफ द फॉलोइंग केस वाइल्ड बीस्ट टेस्ट वॉज प्रोपाउंडेड. ठीक आहे. हा पण टेस्ट आपण स्टडी करणार. बेसिकली इन्सॅनिटी सोबतच आहे. हा केस जो आहे R वर्सेस R0. ठीक आहे. अंडर BNS मॅक्सिम नॉन कॉम्पोसमेंटिस. जर तुम्ही मॅक्सिम वाचली ना तुम्हाला समजेल की नॉन म्हणजे नाही, कॉम्पोज म्हणजे कंपोजिट, कंपोजिट म्हणजे बरोबर नसणे. ठीक आहे. कॉम्पोज म्हणजे बेसिकली याचा अर्थ तुम्ही असं काढू शकतात कॉम्पोज, आणि याचा अर्थ काढण्याचा बेसिकली एखादी मॅक्सिम जर तुम्हाला समजत नसेल ना तर हे जे ऑप्शन आहे ना ते खूप चांगल्या प्रकारे जर तुम्ही वाचले तर तुम्ही आपोआप ते बेसिकली समजू शकतात. आता नॉन हा वर्ड यूज केलाय, कोणाकडे हा नॉन वर्ड आहे, एकडे आहे का, चाइल्ड आहे. बेसिकली पहिला वर्ड चुकला. तिघाकडे आहे, नॉट अ कॉपरेटिव्ह,
थर्ड वर्ड काय मेंटिस आहे. मेंटिस म्हणजे आपण जर इंग्लिश आपली थोडीफार चांगली असेल ना, मेंटिस हा जनरली वर्ड रिलेटेड कशासाठी आहे, मेंटलसाठी. आता कोऑपरेटिव्ह तर नसणारच, कोऑपरेटिव्ह दोन लोकांमध्ये होत असते, टू पीपल. इथं आपल्या बेसिकली मॅक्सिममध्ये टू पीपल कुठंच नाही, ठीक आहे, ते पण नाही. नन ऑफ द अबोव नाईस, कारण की इथं एक मॅक्सिम आहे. आपल्या थर्ड ऑप्शनकडे काय, साऊंड माइंड. ठीक आहे, माइंड हा शब्द आला. जरी तुम्हाला कॉम्पोज या वर्डाचा या शब्दाचा अर्थ तुम्हाला समजला नसेल तर माइंड हा शब्द येतो, नॉन हा शब्द येतो, तर तुम्ही एक बेसिकली एक गेस करू शकता की याचं उत्तर हा सी असू शकतो. ठीक आहे, या प्रकारे तुम्ही एखाद्या मॅक्सिमचं जर तुम्हाला आन्सर माहीत नसेल आणि तुमचा स्कोर हा कमी होत असेल ना, तर थोडंसं रिस्क घेतलं ना तर आपलं प्रिलिम्समध्ये सिलेक्शन होण्याची शक्यता असते. सी उत्तर आहे. आता अंडर BNS विच टाइप ऑफ इन्सेनिटी ऑफ द फॉलोइंग इज अ ग्राउंड फॉर एक्झम्पशन फ्रॉम क्रिमिनल रेस्पॉन्सिबिलिटी. मेडिकल इन्सेनिटी असते का, नाही. ल्युनेसी हा डायरेक्ट डिसीज आहे. मोरल इन्सॅनिटी काहीच नाही, हा तर लीगल इन्सॅनिटी. ठीक आहे. अंडर BNS or IPC which of the following case lays down the principle relating to the defense of unsoundness of mind. आत्ताच आपण समजून आलं, आर्ट वर्सेस डलनेस इन्फ्लुएन्स, नाही. हा कशाचा आहे, बेसिकली तो मर्डर करण्यात आलता, त्याला बेसिकली या डिडली आणि स्टेमसनने मिळून एका यंग बॉयला खाल्लं होतं. हा कशाचा केस लॉ आहे, कॉमन इंटेन्शन्स आहे. ठीक आहे, तर मॅग्नॉटन केस लॉ. विच ऑफ द फॉलोइंग BNS deals with the defense of involuntary intoxication. इनव्हॉलंटरी इंटॉक्सिकेशन 22 मध्ये काय, बेसिकली 20 मध्ये काय, डॉली इनकॅपॅक्स. 21 मध्ये डॉली कॅपॅक्स. 22 मध्ये इंटॉक्सिकेशन. इथे प्रश्न काय विचारलाय, इनव्हॉलंटरी. 23 मध्ये काय, इनव्हॉलंटरी. ठीक आहे, तर इथं सेक्शन काय असणार, बी. ठीक आहे, आय होप तुम्हाला समजलं असेल. ही जी PDF जर तुम्हाला पाहिजे असेल तर हा टेलिग्राम जॉईन करा. इम्प्रूव्हमेंट जे काही पाहिजे असेल तर मला कॉमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. उद्या आपण पुढचे जे डिफेन्स आहे लेक्चर नंबर 9 मध्ये आपण घेणार आहोत. ठीक आहे, स्टार्ट करून घेऊ.